Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक. महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये नामंजूर झाल्यानंतर बैठकीमध्ये चर्चा. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्रानं भोंदू विधेयक आणलं. महिलांच्या नावाखाली जागा वाढवण्याचा डाव होता, संजय राऊतांचा आरोप. ऐतिहासिक विधेयकाला काँग्रेसचा विरोध. विधेयक पडल्यानंतर जल्लोष साजरा करणं दुर्दैवी, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. कालचा दिवस लाजीरवाडा. विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली. महिला आरक्षणाची लढाई थांबणार नाही. नारी शक्ती विधेयकावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे ट्विट. शिवसेनेमध्ये विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोरे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. परतवाडा प्रकरणामध्ये लव्ह गुरुची एंट्री. लव्ह गुरुकडून आरोपी अयानला खास टिप्स. आप वही होना असं म्हणत मुलींना जाळ्यात ओढायचा. पोलिसांकडून लव्ह गुरुचा शोध सुरू. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल पोलिसांच्या रडारवर. पैसे देऊन कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा संशय. आरोपी अयानला घेऊन पोलिसांचा कॅफेमध्ये तपास. कॅफे चालकाचीही कसून चौकशी. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे परतवाडा प्रकरणाचा आढावा घेणार. बावनकुळेंची जिल्हा पोलीस अधीक्षक तपास अधिकाऱ्यांसोबत बैठक. नाशिक धर्मांतरण प्रकरणामध्ये एटीएसची एंट्री. रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करणार. प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याची भर. अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टचा समावेश. धार्मिक भावना दुखावल्याचंही कलम लागू. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये 9वा आरोपी अटकेत. आरोपी अंमली पदार्थांचा विक्रेता असल्याची माहिती. आज सर्व आरोपींना बोरिवली न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. अशोक खराची पोलीस कोठडी संपणार. खरातला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 4थ्या गुन्ह्यातील रिमांडवर आज सुनावणी. दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर. 12 तासांच्या चौकशीनंतर आज पुन्हा चौकशी. समता पतसंस्थेमधील कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी लोंढे संशयाच्या भोवऱ्या. संगमनेरचा बोंधू राजेंद्र गडगे गचाड. मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरा करण्याचा दावा करायचा. दरम्यान गडगेच्या दत्तधाम दरबारामध्ये वीज चोरी. 7 दिवसामध्ये दंड न भरल्यास गुन्हा दाखल होणार. मंत्र्यांसोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश. मंत्रालयामध्ये मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे कडक निर्बंध. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या गर्दीवर लक्ष. नागपूर बीडमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम. ऑनलाईन नंबर लावून देखील सिलेंडर घरपोच मिळत नसल्यानं नागरिक हैराण. तर भंडाऱ्यामध्ये सिलेंडरसाठी नागरिकांचा रास्ता रोको. सिलेंडर रस्त्यावर ठेवून महामार्ग अडवला. नागपुरात आज आणि उद्या उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे 31 रुग्ण. खबरदारी म्हणून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.